आणि चोखोबाराची बायको आहे सोयराबाई, तिने अभंगलेला जोहार मायबाप जोहार. आणि ती सांगते म्हणत असे चोखयाचे महारी. अभिमान आहे. वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाचं दर्शन नंतर आहे, अगोदर चोखोबारा दर्शन आहे, याला ज्ञानोबा आहे म्हणतात. हा संप्रदाय त्यांनी घडवला आणि हा घडवला ही ताकद निर्माण केली. पूर्ण भारतात कोणाची ताकद नव्हती संस्कृतच्या बाहेर जाऊन परत प्राकृत मध्ये काहीतरी लिहायची. कर्नाटक मध्ये ज्यांनी सुरुवात केली त्यांचं नाव आहे पुरंदरदास. तामिळनाडूत ज्यांनी सुरुवात केली त्यांचं नाव आहे अलवार आणि नायनमार. बंगालच्या भागात ज्यांनी सुरुवात केली त्यांचं नाव आहे चैतन्य महाप्रभू, गौरांग महाप्रभू. आसामला ज्यांनी सुरुवात केली त्यांचं नाव आहे शंकर देव. आणि पूर्ण उत्तर भारताला ज्यांनी सोयीला लावलं त्यांचं नाव आहे गोस्वामी तुलसीदास. पण या सगळ्यांना ही प्राकृत मध्ये आणण्याची ताकद आणि संस्कृतला छेद करून हे ज्ञान प्राकृत मध्ये सर्वसामान्य बहुजन समाजाला मोकळं करण्याचं पहिलं काम ज्यांनी केलं त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि हे मंगल केलं म्हणून माऊलीसाठी आणि ज्ञानेश्वरीसाठी मंगलमयता आहे असं जनाबाई सांगतात शेवटचं. Hare